नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं खास कारण म्हणजे आता आपला खरीप हंगाम चालू होतो आहे आणि ह्या खरीप हंगामामध्ये आपण कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. खूप साऱ्या मित्रांच्या कमेंट्स आल्या होत्या, त्याच्यानुसार हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. तर 28 तारखेपासून आपल्याकडे आता वळवाचा जो काय पाऊस होतो तो थांबलेला आहे आणि आपल्याला ही पावसाची उसंत 6 जूनपर्यंत मिळणार आहे. आणि ह्या 6 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्या जमिनीची मशागत करून जे काय आपल्याकडचं भात पीक आहे त्या भात पिकामधले बियाणं चांगल्या पद्धतीनं पेरणी करायचं आहे. आता हे करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपली मशागत करत असताना रानं खूप चांगल्या पद्धतीनं ओल खाली 6 इंचापर्यंत गेलेली आहे आता. आणि ही ओल वापसा कंडिशनमध्ये आणण्यासाठी 2-3 वेळा चांगल्या पद्धतीनं मशागत आपल्या शेताची करावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वापसा कंडिशन आल्याशिवाय कोणत्याही प्रकारची पेरणी अजिबात करायची नाही आहे. दुसरा मुद्दा जो आहे आपल्याकडे मित्रांनो तो म्हणजे बियाणे. आता बियाणे खरेदी करत असताना घरचं बियाणं जर वापरत असाल तर बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही दुकानातून खरेदी करणार असाल तर दुकानातून खरेदी करत असताना त्याला तर बीज प्रक्रिया केलेली असते, पण घरीसुद्धा तुम्ही बीज प्रक्रिया करू शकताय. त्याच्याबद्दल काही वाट नाही, त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईन. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा तुम्ही कोणत्याही बियाणं ज्यावेळी खरेदी करत असता त्या बियाणे खरेदी करतेवेळी त्या बियाण्याचं बिल तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कोणत्याही दुकानदारांच्याकडून बिल घ्या, कारण का हे बिल तुम्हाला नंतर उपयोगाला येऊ शकतं. जोपर्यंत तुमच्या पिकाची काढणी होत नाही तोपर्यंत ते बिल तुमच्याकडे जपून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं 6 दिवसाच्या आत महत्त्वाचं म्हणजे माळरानं जी आहे ती माळरानं वापसा कंडिशनला येतील, पण तगाची रानं आहेत ती वापसा कंडिशनला लवकर येणार नाही आहेत. अशावेळी आपल्याकडं रिप्लांटेशनचा जो काही पर्याय आहे उपलब्ध आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारची गडबड करण्याची काही गरज नाही. अजूनही आपल्याकडे 6-7 दिवस आहेत. गडबड न करता वापसा कंडिशनमध्ये जोपर्यंत आपल्याला जमीन येत नाही तो तर कोणत्याही प्रकारची पेरणीची गडबड करायची नाही. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्हरायटी निवडताना तुमचे जी काही भात बियाणे तुम्ही निवडणार आहात ते तुमचा कालावधी बरोबर ओळखून घ्या. कारण का तुमच्या रानाची जी काही प्रत आहे ती तुम्हालाच फक्त माहिती असू शकते. 100 ते 110 दिवसाचा कालावधी, 120 ते 125 दिवसाचा कालावधी आणि त्याच्या पुढील कालावधी, अशा 3 प्रकारच्या व्हरायटीमध्ये जात असताना त्याचा कालावधी निवडणं खूप चांगलं गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार 2-4 वर्षापासून ज्या व्हरायट्या चांगल्या पद्धतीने उत्पादन देतात त्याच व्हरायट्या आत्ता वापरा मित्रांनो. नवीन व्हरायट्याच्या प्रयोग करण्यात आता वेळ राहिलेली नाही आपल्याकडे प्रयोग करण्यासारखी. त्यामुळे हा एक मुद्दा लक्षात घ्या की नवीन व्हरायटी चूज करण्यापेक्षाही ज्या आता चालू आहेत 3-4 वर्षापासून चांगल्या पद्धतीने ज्याने उत्पादन चांगलं दिलेलं आहे अशा व्हरायटी नक्की निवडा. बीज प्रक्रिया करा. वापसा कंडिशनला आल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे पेरणीला अजिबात गडबड करू नका. आणखीन एक नवीन लगेच व्हिडिओ येईल मित्रांनो. कशा पद्धतीनं आपण आणि कोणत्या व्हरायटी तुम्हाला निवडायच्या असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर नवीन एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी देईन. धन्यवाद मित्रांनो.